शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना पहिल्यांदा संदीप भोंडेचा नमस्कार. मी आपणास सांगू इच्छितो की लोणीकंद ते डोंगरगाव व पेरणे ते बकोरी या दोन रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. रस्त्याला खड्डे पडले होते. म्हणून संबंधित ग्रामस्थांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा कंद, मी स्वतः असेल, हवेली शिवसेना प्रमुख विपुल चितोळे, आमचे सहकारी मित्र शामराव गावडे, आमचे भाजपचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याकडे मागणी केली व हे दोन रस्ते आम्हाला करून द्यावेत अशी मागणी त्यांनी आमच्याकडे केल्यानंतर आम्ही या संबंधित ग्रामस्थांची मागणी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव, माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली व या दोघांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हे रस्ते मंजूर करून घेतले आणि मागील वर्षी 16 सप्टेंबर 2023 रोजी या रस्त्याचं भूमिपूजन केलं. या भूमिपूजनाला स्वतः शिवाजीदादा आढळराव पाटील, प्रतिभादा कंद, पेरणे गावचे सरपंच, उपसरपंच, संपूर्ण बॉडी उपस्थित होती. आणि ज्यावेळेस तो बोर्ड लावला गेला त्या बोर्डावरती चंद्रकांतदादा पाटील असतील, शिवाजीदादा आढळराव असतील आणि आमदार अशोक पवार असतील, या सगळ्यांची नावं त्या बोर्डावर आम्ही टाकली आणि रस्त्याचं काम सुरू झालं. मागच्या महिन्यामध्ये अचानक त्या रस्त्याचं काम थांबवलं आणि आज असं आम्हाला समजतं आहे की त्या रस्त्याचं पुन्हा एकदा भूमिपूजन या भागातले आमदार अशोक पवार करत आहेत. वास्तविक या रस्त्यासंदर्भात कोणतेच प्रयत्न अशोक पवार यांनी कधीच केले नाही. हे सगळं प्रयत्न आम्ही केले, रस्त्याचं भूमिपूजन झाले आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करण्याचा प्रयत्न जर माझे आमदार अशोक पवार करत असतील आणि लोकांना दाखवत असेल की हे रस्ते आम्हीच मंजूर करून घेतो, ते पूर्णपणे चुकीचं आहे. याआधी हे अशा प्रकार आमदार अशोक पवार यांच्याकडनं झालेले आहेत, परंतु यावेळेस मात्र आमच्या प्रयत्नांना जर अशोक पवार खेळ घालायचा प्रयत्न करत असेल तर आमच्याकडनं सहन केला जाणार नाही. उद्या चुकून अशोक पवारांनी पुन्हा एकदा रस्त्याचं भूमिपूजन केलं तर त्यांनी भूमिपूजन करून जो बोर्ड तिथे ते लावणार आहेत ते बोर्ड उखडून टाकण्याचं काम आमचे भाजपचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी करणार आहेत. आणि यातून जर काही वादविवाद निर्माण झाला तर या वादविवादास आमदार अशोक पवार हे जबाबदार असेल. तर माझी विनंती म्हणजे अशोक पवारांना विनंती की तुम्ही असं चुकीचं काम काय करू नका. रस्त्याचं भूमिपूजन, रस्त्याचं काम चाललेलं आहे, तुम्ही पुन्हा एकदा काय हट्टास करते की रस्त्याचं भूमिपूजन तुमच्या असं पुन्हा झालं पाहिजे, ते हे तुम्ही चुकीचं काम करू नका. आणि ह्या भागामध्ये शांतता आहे, ती शांतता तशीच राहू द्या. आपल्यामुळे जर भांडणं होत असतील तर हे सगळं चुकीचं काम आपण थांबवावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.